रेईस मॅगोस गोव्यातला एक असा किल्ला जो फार कमी लोकांना माहीत आहे. किल्ल्यात प्रवेश करताच हे डेथ होल म्हणजेच एक छिद्र पाहायला मिळतं. इथल्या माहिती फलकानुसार किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी किंवा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी याचा वापर केला जात असे. या किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आल्यामुळे इथल्या बहुतेक वास्तूंना आर्ट गॅलरीमध्ये रूपांतरित करण्यात आलं आहे. इथे गोव्याचा इतिहास तसेच गोवा मुक्ती संग्रामातील काही छायाचित्रे आपल्याला पाहायला मिळतात. मांडवी नदीच्या काठावर उभा असलेला हा किल्ला 1551 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला. सुरुवातीला या किल्ल्याचा उपयोग व्हॉइसरॉयचे निवासस्थान म्हणून केला जात होता, पण त्यानंतर त्याचे किल्ल्यात रूपांतर करण्यात आले. काळानुसार हा किल्ला कारागृह झाला, नंतर विस्मृतीत गेला, पण आज तो पुन्हा जिवंत झाला आहे, एक हेरिटेज मॉन्युमेंट म्हणजेच सांस्कृतिक केंद्र म्हणून. असं म्हणतात त्या काळी बुरुज आणि तटबंदीवर एकूण 33 तोफा होत्या. त्यापैकी 9 तोफा आजही आपल्याला किल्ल्यावर पाहता येतात. हा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या तळघराकडे घेऊन जातो, परंतु किल्ल्याला भेट देण्याची वेळ संपत आल्यामुळे आम्हाला तो पाहता आला नाही. किल्ल्याच्या अगदी बाजूलाच रेईस मॅगोस चर्च देखील आहे. चला मंडळी, गोव्याच्या आजच्या या भागात मी नीलम तुमची रजा घेते आणि तुम्हाला या आधीचे भाग पाहायचे असतील तर ते गोव्याच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा. बाय.